हाय फ्रेंड्स, मी गौरी बालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला फोरटक ब्लाऊजची मापे कशी काढायची आणि त्याची पेपर कटिंग कशी करायची ते मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने या ब्लाऊजची छातीचं माप हे 9.5 आहे. तर अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज व्यवस्थित असं कट करून घेणार आहेत आणि माप घेताना आपण हे काजाच्या बाजूने माप घेत असतो. अशा पद्धतीने आपण काजेच्या बाजूने व्यवस्थित असं माप घेत असतो. त्यानंतर आपण या ब्लाऊजची पूर्ण उंची, शोल्डर, मोंढा, छाती, कंबर, बाही उंची, बाही रुंदी, मागचा गळा आणि पुढचा गळा इत्यादी मापे आपण या ब्लाऊजवरून व्यवस्थित असे घेणार आहोत. तर अशा पद्धतीमध्ये आपण ब्लाऊज हे व्यवस्थित असं मागच्या बाजूने आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत. तर या ब्लाऊजची उंची ही 14.5 आहे. तर आपल्याला या ब्लाऊजमध्ये 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचे आहे, म्हणजे शोल्डरपाशी पण अर्धा इंच गुंतन आणि खालच्या पट्टीमध्ये पण अर्धा इंच गुंतन. तर अशा पद्धतीमध्ये आपण 1 इंच उंचीमध्ये वाढवित असतो. तर अशा पद्धतीने याची पूर्ण उंची ही 15.5 झाली आहे. त्यानंतर आपण ब्लाऊजचे शोल्डर हे व्यवस्थित असं 5.6 ठेवणार आहोत. त्यानंतर आपले छातीचं माप हे 9.5 आहे. तर आपलं छातीचं माप हे 9.5 आहे. तर त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं 11ची घडी तयार होणार आहे. त्यानंतर आपण ब्लाऊजवरून कंबर पण मोजून घेणार आहे. तर आपलं कंबर हे 36.5 आहे. तर 36.5चा चौथा भाग हा 9.25 आहे. त्यामध्ये 1 इंच मागच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिन ठेवत असतो. तर अशा पद्धतीने आपण मापे टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण मागचा गळा घेणार आहोत. तर आपला मागचा गळा हा 5.5चा आहे. तर आपण त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवणार आहे, म्हणजे शोल्डरपाशी आपल्या गुंतवण्यात अर्धा इंच जात असते. तर आपण त्याचे मागचा गळा हा पूर्ण 6 इंच ठेवणार आहे. त्यानंतर आपण पुढच्या गळ्याचे पण लगेच माप घेणार आहोत. तर आपला पुढचा गळा हा 5.5चा आहे. तर त्यामध्ये पण आपण अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवणार आहे, म्हणजेच आपला पुढचा गळा हा 6चा झाला आहे. त्यानंतर लगेच आपण बाहीची उंची पण मोजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्या बाहीची उंची आणि रुंदी पण आपण व्यवस्थित अशी मोजून घेणार आहे. तर आपल्या बाहीची उंची ही 9.5 आहे आणि रुंदी ही 6 इंच आहे. तर अशा पद्धतीने आपली बाहीची उंची ही 9.5 आहे. तर आपण त्यामध्ये 1 इंच खालच्या पट्टीमध्ये फोल्ड करण्यात जातं आणि अर्धा इंच वरती शोल्डरपाशी गुंतवण्यात जातं. तर आपण पूर्ण बाहीची उंची ही 11 इंच ठेवणार आहे. त्यानंतर रुंदी ही आपली 6 इंच आहे. तर त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन ठेवणार आहे, म्हणजेच आपली 7.5ची पूर्ण बाही रुंदी झाली आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण मापे ब्लाऊजवरून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपण पेपर कटिंग ही व्यवस्थित अशी करून घेणार आहोत. तर आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी इथे मोठा पेपर घेतला आहे आणि पेपर हा व्यवस्थित असा बंद बाजूने मापे टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊजची व्यवस्थित अशी मापे टाकून घेणार आहोत. तर आपल्या ब्लाऊजचे शोल्डर हे आपण 5.6 इंच ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने आपण 5.6 वरती व्यवस्थित अशी टिक मार्क करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण मोंढा हा 6.25 इंच ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने मी त्यावरती पट्टीने एक लाईन मारून घेणार आहे. त्यामुळे आपले आकार पण तिरका येणार नाही. अशा पद्धतीने आपला छातीचं माप हे 9.5 आहे. तर त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने आपण शोल्डरचा आणि मोंढ्याचं माप काढलेलं आहे. त्यानंतर आपल्या ब्लाऊजचे कंबर हे 36.5 आहे. तर 36चा चौथा भाग हा आपण टेपच्या साहाय्याने व्यवस्थित असा 4 फोल्ड करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण टेप व्यवस्थित असा 4 फोल्ड करून आपल्या 36चा चौथा भाग हा आपण काढून घेणार आहे. तर 36चा चौथा भाग हा आपला 9.25 इंच येत असतो. तर अशा पद्धतीने आपण आधी ब्लाऊजची उंची घेणार आहोत. तर आपली ब्लाऊजची उंची ही 14.5 आहे. तर आपण त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवणार आहे. अशा पद्धतीने आपली पूर्ण उंची ही 15.5 आहे. तर आपली कंबर ही 9.25 आहे आणि 1 इंच मागच्या टक्ससाठी जातात आणि त्यामध्ये पण आपण 1.5 इंच मार्जिन एक्स्ट्रा ठेवत असतो. अशा पद्धतीने आपण पेपर कटिंग ही करून घेत असतो.
पेपर कटिंग करून घेतली की आपल्याला ब्लाऊज पीस जरी कमी असेल तरी पण ते बरोबर ॲडजस्ट करता येते. अशा पद्धतीने आपण इथे मोंढ्याचं पण माप टाकून घेणार आहोत. तर आपल्या मोंढ्याचं माप टाकताना आपण इथे याचा मध्य काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण मोंढ्याला व्यवस्थित असा गोल आकार देऊन घेणार आहे. तर सुरुवातीला आपण मागच्या मोंढ्याचा व्यवस्थित असा आकार देऊन घेणार आहे. तर मागच्या मोंढ्याचा आकार हा आपण 1.5 इंचावरती देऊन घेणार आहोत. त्यानंतर आपण पुढच्या मोंढ्याचा आकार हा 1 इंचावरती देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपण मोंढ्याला व्यवस्थित असा आकार देऊन घेणार आहोत. मोंढ्याचा आकार हा व्यवस्थित आला की आपल्या बाहीला पण चुन्या येत नाही. अशा पद्धतीने आपण गळा रुंदी ही 2.25 इंच ठेवणार आहे. आणि पट्टी ही आपल्याला ब्रॉड हवी आहे, तर त्यासाठी मी गळा रुंदी ही 2.25 ठेवली आहे. आणि आपला पुढचा गळा हा आपला 6चा आहे. तर अशा पद्धतीने मी 2.25 वरती गळा रुंदी ठेवली आहे आणि खालच्या बाजूने पण 2.25 ठेवली आहे आणि त्यावरती व्यवस्थित असा गोलाकार शेप मी देऊन घेणार आहे. त्यामुळे आपल्या ब्लाऊजचा पुढचा गळा पण व्यवस्थित असा गोल येईल. त्यानंतर आपण क्रॉस पट्टी पण काढून घेणार आहे. तर आपली क्रॉस पट्टी ही 3 इंच ठेवली आहे आणि पलीकडून मी 2.5 इंच ठेवली आहे. अशा पद्धतीने मी क्रॉस पट्टी ही व्यवस्थित अशी करून घेतली आहे. त्यानंतर मी बंद बाजूकडून 4.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतली आहे. अशा पद्धतीने मी 4 टक्सचे माप टाकून घेणार आहे. त्यानंतर मी 2-2 इंचाचा गॅप ठेवून व्यवस्थित असे 4 मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपले 4 टक्सचे व्यवस्थित असे मार्किंग होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण 4 मार्किंग केले आहे. तिथे पट्टीच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असे मार्किंग करून घेतले आहे. अशा पद्धतीने आपले 4 टक ब्लाऊजचे माप झाले आहे. त्यानंतर आपले टक्स मारण्यात पण थोडंफार कापड गुंतले जातं, तर अशा पद्धतीने मी फिटिंगच्या बाजूने 1/2 इंच पण एक्स्ट्रा मार्जिन ठेवणार आहे. त्यानंतर आपण इथे जो आपला पहिला टक्स आहे तिथे मी 4.5 इंच रुंदी घेतली आहे आणि उंचीला मी 1.5 इंच ठेवला आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने पाऊण इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवले आहे. म्हणजेच आपलं ते मार्जिन 1.5 इंच झालं आहे. तर आपण फिटिंगच्या बाजूने पण एक्स्ट्रा मार्जिन हे 1.5 इंच ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने मी त्यावरती पट्टीने एक लाईन मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपले 4 टक्स तयार झाले आहे. तर अशाच पद्धतीने आपण ब्लाऊज पीसवर पण ठेवून व्यवस्थित असे कटिंग करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीसवर कट करताना क्रॉस पट्टी पण तिथे आपण फोल्ड करणार आहे. तर तिथे आपण 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवूनच क्रॉस पट्टी कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पेपर हे मार्किंग केलेला आहे तो व्यवस्थित असा आपण त्या मार्किंगवरती कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण 4 टक्सचा क्रॉस पट्टी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हा व्यवस्थित असा कट करून घेतला आहे. त्यानंतर आपण बाही पण लगेच कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी बाहीची उंची ही आपली 9.5 आहे. तर आणि त्या बाहीचा मोंढा हा आपला 9.5 आहे. तर बाहीची उंची आपली 9.5 आहे. तर अशा पद्धतीने आपल्या बाहीचा मोंढा हा 9.5 वरती आहे. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित असा आकार देऊन घेतला आहे. आणि रुंदी ही 6 इंच आहे आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ठेवून मी पूर्ण बाही ही व्यवस्थित अशी आकारावरती कट करून घेणार आहे. आपल्या पूर्ण बाहीची उंची ही 9.5 आहे. तर त्यामध्ये मी 1.5 इंच मार्जिन एक्स्ट्रा ठेवलं आहे. अशा पद्धतीने मी 11 इंचाची बाही कट करून घेतली आहे आणि 3.25 इंचावर मी कॅप हाईट देऊन घेतली आहे. व्यवस्थित असे सेंटरला मी एक कट देऊन घेतला आहे आणि पुढचा पार्ट मी पाऊण इंचावरती पुढच्या भागाचा आकार देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने मी बाही कटिंग करून घेतली आहे. तर मी आपल्या चॅनलवरती बाही कटिंग कशी करायची हा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही नक्की पहा. तर अशा पद्धतीने बाहीला आपल्या छान आकार आला आहे. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि